एक छोट्या गावात एक विद्वान गुरु आणि त्याचे शिष्य राहत होते. त्याच गावात एक छोटं पण खूप गरीब कुटुंब होतं. त्या कुटुंबात एक लहान मुलगा होता, जो नेहमी सर्वांसोबत खेळताना दिसायचा. पण त्याच्या चेहऱ्यावर कायम एक ताण आणि गडबड असायची. त्याचे नाव रामू होते. रामूच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. रामू कधीही शाळेत गेला नव्हता. त्याच्या आईवडिलांनी कधीही त्याला शिक्षणासाठी प्रेरित केले नव्हते. फक्त त्याला रोजच्या जीवनात मेहनत करण्यास शिकवलं होतं. पण रामूचं मन मात्र नेहमी वेगळ्या गोष्टीचं स्वप्न पाहत. तो एक दिवस निर्णय घेतो आणि त्याच्या आईवडिलांशी बोलून गुरुकडे शिक्षणासाठी जातो. गुरुजीचं नाव श्रीधर होतं. गुरुजी एक खूप शांत, सुसंस्कृत आणि विद्वान होते. त्यांच्या शाळेतील वातावरण अतिशय शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक होतं. प्रत्येक शिष्याच्या मनाची शांती आणि ज्ञानाची महत्त्व गुरुजींनी आपल्या शिकवणुकीद्वारे दाखवली होती. गुरुजीचं एक खास सांगणं होतं, जेव्हा तुम्ही शांतीने विचार कराल तेव्हा तुमचं मन तुमचं मार्गदर्शन करेल. या शब्दांनी शिष्यांचं मन आणि जीवन बदलवण्यास त्यांचं मदत केली होती. रामू नेहमी आपल्या आई-वडिलांसोबत खूप मेहनत करत होता, पण त्याला आपल्या जीवनात काहीतरी वेगळं शिकायचं होतं. तो गुरुजीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचं ठरवतो. गुरुजीच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. त्याला लहानपणापासूनच कोणतीही शालेय शिक्षणाची संधी मिळाली नव्हती. तो गुरुजीच्या शाळेत जातो, पण प्रारंभापासूनच त्याला त्याच्या विद्यार्थी मित्रांसोबत ताळमेळ जुळवण्यास कठीण जात होतं. त्याला शालेय जीवनातील पहिला दिवस खूपच अवघड होता. त्याला इतर शिष्यांच्या ताणानुसार किंवा विचाराच्या गतीने शिकावं लागत असे. गुरुजीच्या शाळेत प्रत्येक शिष्याची वेगळी क्षमता होती. काही शिष्य जलद गतीने शिकत होते, तर काहींना थोडासा वेळ लागत होता. रामूला मात्र खूप कठीण गेले, पण त्याने हार मानले नाही. त्याने नवा दृष्टिकोन घेतला. माझे काम हे फक्त शिकणे आहे आणि शिक्षण हे माझ्या जीवनाचा एक भाग आहे. गुरुजींनी त्याला सांगितले की कठीण मार्गावरच सर्वोत्तम शिक्षणाची संधी मिळते. रामूने गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली आपला अभ्यास सुरू केला. त्याने नवा धाडस आणि प्रयत्नाने आपली शिकवणी सुरू ठेवली. तो रोज रात्री उशिरापर्यंत वाचन करत असे आणि झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्नशील होता. एकदा गुरुजींनी म्हटलं, ज्ञानाची खरी शक्ती त्याच्याद्वारे मिळते जो मनाच्या गतीला समजून घेतो. रामूने आपले मनोबल समजून घेतले. त्याच्या एका विशेष गुणामुळे तो रोज काहीतरी नवीन शिकत गेला आणि त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. त्यानंतर काही महिन्यांनीच गुरुजीच्या शाळेत एक मोठी परीक्षा आयोजित होणार होती. सर्व शिष्यांना एकत्र बसवून त्यांनी चाचणी घेण्याचं ठरवलं. रामू त्यात सहभागी झाला आणि त्याला खूप कठीण वाटत असले तरीही त्याने ती एक्झाम दिली. त्याने चाचणी पास केली आणि शाळेत त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करण्यात आलं. रामूला त्याच्या मेहनतीचं आणि गुरुजीच्या मार्गदर्शनाचं योग्य महत्त्व कळलं. गुरुजींनी त्याला सांगितलं, शिक्षण केवळ किती शिकवलं यावर नाही, तर शिकताना तुमचा मानसिक विकास झाला की नाही यावर अवलंबून असतो. ज्ञान मिळवण्यासाठी फक्त पुस्तकाच्या पानांची गरज नाही, तर मनोभावाच्या आणि मनाच्या शांततेची गरज आहे. रामू त्यानंतर त्या गावात एक आदर्श शिष्य बनला. त्याने त्यानंतर गावातील इतर मुलांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि गुरुजीच्या शिक्षणेत त्याला एक नवीन दिशा मिळाली. रामूने ज्ञानाची खरी महत्त्व ओळखून घेतली होती. त्याच्या मेहनतीने आपल्या जीवनाचा एक नवीन आकार मिळाला. ज्ञान मिळवण्यासाठी मेहनत, शांती आणि गुरूंचं योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं.